रडून रडून बिराजदार कुटुंबाचे डोळे आता कोरडे पडलेत। एकुलती एक लाडकी मुलगी गमावल्यानंतर दुसरं काय होणार? 2 वर्षांपूर्वी पांडुरंग बिराजदारांनी दीपालीचा विवाह औशाच्या श्याम हांडेंशी लावून दिला होता। श्याम पुण्यातल्या IT कंपनीत नोकरी करायचा। दीपाली ही MSc कम्प्युटर सायन्स पर्यंत शिकली होती। पहिले काही महिने सुखात गेले, पण नंतर श्यामनं हुंड्यासाठी पत्नीचा छळ सुरू केला। दीपाली रोजच्या या त्रासाला कंटाळली होती। अखेर काल श्याम बाहेरगावी गेल्यानंतर तिनं विष पिऊन आत्महत्या केली। त्यावेळी दीपालीची 7 महिन्यांची मुलगी शेजारीच खेळत होती। अखेर 2 दिवसांनी दीपालीनं जीव दिल्याचं उघड झालं, पण तोवर चिमुकली आईच्या मृतदेहाशेजारीच बसून होती। जीव पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं डोकं सुन्न झाल्याशिवाय राहत नाही। रडून रडून तिला भूक लागला असेल, तिनं आईला पिले, तिला विष पाजून आला होता त्या बिचाऱ्यांना, तिला भूक लागली, पुन्हा साबण खाल्ले त्या लेकरांना। साबण खाल्ल्यामुळे त्याला उलटी झाली आहे। ती उलटी झाल्यामुळे पुन्हा शेजाऱ्यांना तिथं दवाखान्यात घेऊन गेले तिथल्या बिचाऱ्यांना, आणि परत आल्यानंतर मग त्यांच्या ताब्यात संध्याकाळी तिथून आमची माणसं गेले, त्यावेळेस त्यांनी ताब्यात दिले। तिच्या मिस्टरांचा फोन आला माझ्या मुलाला, वर जाऊन बघ फोन उचलत नाही। त्याने आलं, पाहिलं दार उघडच होतं। ती झोपलेली दिसली, हाका मारले, त्याने काय ती हालचाल दिसली नाही, मग परत खाली आला तो। म्हणला मम्मी ती उठत नाही, तिच्या मिस्टराचा फोन आलाय, सांग तेवढं तिला। मी पण आले, आवाज दिले दारातून, काही हालचाल दिसली नाही, मग मी सगळ्यांना आवाज दिले, बाहेरच थांबलो होतो आम्ही सगळे। लग्न करतानाही श्यामनं बिराजदार कुटुंबाकडून बराचसा पैसा लाटला, पण मुलीच्या सुखासाठी त्यांनी श्यामचे सगळे नखरे तेव्हा सहन केले होते। 5 तोळे सोनं, 21,000 ड्रेस, काय कधी चांगला आहे म्हणायची, कधी मला त्रास आहे म्हणायची, काय तर म्हणायचं, तू पसंतच नाहीस म्हणायचं, काहीच तर म्हणायचं, असंच काय तर बोलत होतं, आणि इकडं वाट लावून द्यायचं। सुरुवातीपासून छळ करतो ते लग्न झाल्यापासून, पुन्हा वरचेवर त्यांनी कशी मागणी करू लागली, फ्लॅटसाठी पैसे आण, बाईक घ्यायला पैसे आण, पुन्हा ती गर्भ राहिल्यानंतर पुन्हा मला ढवालजेवणाला हे करा। आमच्या इथे ढवालजेवणाचं नाही, ढवालजेवण केलं नाही तर ते म्हणजे आम्हाला त्याच्या बदल्यात पैसे द्या। हुंड्यासाठी छळ सुरू झाल्यावर संसार वाचवण्याची धडपड सुरू होते। त्यातूनच दीपालीसारख्या मुलींची कुचंबणा होते, जीव जातो। हे चक्र थांबवण्यासाठी पालकांनी आणि मुलींनीही थोडं धाडसानं हुंडा मागणाऱ्यांविरोधात उभं राहण्याची गरज आहे। नाझीम मुल्लासह निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर।